हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे सॅम सफरना ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बऱ्यात ना? सो मी आलेलो आहे माझ्या कोकण नगरीमध्ये येळणे गावात. आणि आजचा एपिसोड हा होणार आहे आपल्या 17 मे रोजी नाटक आहे पाडे या ठिकाणी. सो त्याचा एपिसोड होणार आहे. सो टीम आलेली आहे. आज रंगीत तालीम आहे, त्याचबरोबर टेक्निशियन्सची एक तालीम आहे. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण रंगीत तालीम त्याचबरोबर शो कशा पद्धतीने होतो, काय म्हणतात ऑडियन्स, हे सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सो चला तर मंडळी, या एपिसोडला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर मंडळी, तुम्ही जर आपले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा. आणि आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे कोकणामध्ये. तिकिटावरती शो लावलेला आहे. तर कसा रिस्पॉन्स आहे, काय लोकांच्या ऑडियन्सच्या रिॲक्शन आहे, ते सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार. सो या नाटकाचं नाव आहे ही वाट वळणाची. लेखक आहेत सदाशिव चव्हाण आणि दिग्दर्शक आहेत मनीष कोळे. तर या एपिसोडला आपण सुरुवात करणार आहोत. आपली नाटकाची मंडळी आहे कार्तिका, मिलिंद सर, त्याच्यानंतर भाऊजी, हाय हॅलो बाय, सागर सर आमचे लाईट्स सांभाळत आहेत, आणि आमच्या मॅडम दीपाली मॅडम, आमचे डिरेक्टर सर, आणि तिकडे जावळे सर येत आहेत. सो ही आमची गँग आहे. येस, मॅडम यांना सांभाळतात. असं टीम आहे. ते काढा ना, ते मी ते नको ग. फोटो व्हिडिओ काढ. आता आमचं ब्रेक झालाय. ब्रेकमध्ये बघा काय चाललंय. बॅडमिंटन खेळतायत पण कॉक बरोबर बॅटच्या मध्ये लागत नाही. शेट यार. आमचं लंच कोळंबी आहे आणि भाकरी आणि आंबा. सागर सरांना कोकणातले आंबे प्रचंड आवडले. सागर सर काय आवडले ना आंबे? ते जेवण वाढते आई. दुपारचं लंच टाइम झाला आता प्रॅक्टिस करून आल्यानंतर, आणि हे सगळं आता जेवणाची तयारी चालू आहे. नाटकाची तालीम चालू आहे बघा. सांगते नाटकाची तालीम. टू गाईज, नाटकाची तालीम चालू आहे आणि आपले सर सागर सर आंबे खात. सागर सर कुठून मिळाले तुम्हाला आंबे? अच्छा, गोड आहे का? हा, गोड आहे. कसं आहे? गावठी फुल एकदम कमाल. पहिल्यांदा आलात ना? कसं वाटलं आल्यानंतर? एकदम मस्त. पहिल्यांदा कोकणामध्ये या त्या गावामध्ये कसं वाटलं मग आपला गावठी? मस्त. याला लिटी आंबा म्हणतात जास्त करून. हापूस फेल आहे. हापूस पेला आहे ना, ओरिजिनल. आत्ता लगेच काढला लगेच. आंब्याची साईज दाखव ना. एवढी साईज आहे. कमाल आहे ना. पण टेस्ट एवढा आंबा पण फेल. तुम्ही मीच काढून दिले सरांना, म्हटलं गावचा. तुझ्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी मी आयुष्याचा प्रत्येक क्षण म्हणून किती घाबरले होते मी. दुपारी थोडा वेळ रेस्ट करून आम्ही पुन्हा एकदा पाडल्याच्या दिशेने निघालो आणि नाटकाच्या सेटअपची तयारी करायला लागलो. संपूर्ण फ्लॅग्स उभे केले. त्याच्यानंतर बरीच छोटी मोठी कामं होती ती केली. खुर्च्या लावल्या. त्याचबरोबर सगळीच ऑलमोस्ट तयारी आम्ही संध्याकाळी करण्यात आली, कारण दुसऱ्या दिवशी जास्त लोड नको म्हणून सगळी तयारी आम्ही आदल्या दिवशी करून ठेवली. त्याचबरोबर इथे आम्हाला पाडले गावातील ग्रामस्थांनी, जीवन म्हणा, सतनाक साहेब म्हणा किंवा त्यांची टीम यांनी संपूर्ण सहकार्य केले. हे खरे पडद्यामागचे आपण म्हणू शकतो कलाकार आहे, कारण फ्रंटवरती आम्ही काम करतो पण पाठीमागे यांनी खूप मोठी मदत केली. त्यामुळेच हा सेटअप, हा शो होऊ शकला व त्यांचेही मनापासून आभार. इकडे जर पाहिलं तर आपल्याला सेटअप लावताना काम चालू आहे. पूर्ण सेटअप उभा झालेला आहे आणि आज शोचा दिवस आहे, त्याच्यामुळे मी सकाळी येऊन पाहणी केली आणि संध्याकाळी शो असल्यामुळे बरेचसे लोक इथे येणार होते आणि काही वेळात संध्याकाळी लोक यायला सुरुवात झाली आणि
पुढे आम्ही शोसाठी सज्ज झालो. बरीचशी छोटी मोठी तरी कामं राहिली होती. ती राहिलेली कामं आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केली. इकडे पाहिलं तर आपलं पोस्टर लावलेलं आहे हॉलच्या बाहेर. इथे बरीचशी लोक यायला सुरुवात झालेली आहे इथे. आणि काही टेक्निकल टीम आपल्या काम करते. साऊंड किंवा लाईट्सचे काम होते ते संध्याकाळी चालू केलं आणि ते काम थोड्याच वेळात पूर्ण होणार होतं. सागर सरांनी राहिलेली लाईट्स दुसऱ्या दिवशी लावली आणि बरीचशी कामं त्या दिवशीच उरकून घेतली. पूर्ण सेटअप उभा राहिलेला आहे आता आपण पाहू शकतो आणि टीमही इथे काम करते. मंडई आपलं आता पाडले, दापोलीमधील पाडले हे गाव आहे. या ठिकाणी आपल्या नाटकाचा प्रयोग आहे. नवयुथ कलामंच मुंबई प्रस्तुत ही वाट वळणाची. तर नेहमी आम्ही स्टेजवरती परफॉर्मन्स करत असतो, पण स्टेजच्या पाठीमागे काम करणारे कलाकार म्हणजेच आपण म्हणू शकतो टेक्निशियन्स आपल्यासोबत जीवन गुहागरकर आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूया. आता कसं आहे एकंदर आपल्या इथे स्टेज आहे आणि गेले 2-3 दिवस तुम्ही आम्हाला मदत करताय यामध्ये, तर खरंच तुमचं मनापासून आभार. आणि काय सांगाल एकंदर नाटकाबद्दल, आपल्या गावाबद्दल? आपलं हे सत्कार्य नाट्य थिएटर पाडले आहे. इथे अनेक वर्ष अनेक नाटकं होतात. आपल्या गावची पण देखील नाटकं होतात. मनीष कुळे यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि असं नाटक आहे, ही वाट वळणाची नाटक आम्ही करतोय. त्याचा दुसरा प्रयोग आपण करतोय की ही वाट वळणाची हे नाटक आम्ही घेऊन येतोय आणि त्याचा पहिला प्रयोग मुंबई येथे झाला आणि दुसरा प्रयोग त्यांना गाव ठिकाणी करायचा होता. तर पंचक्रोशीमधलं एक चांगलं ठिकाण पाडले गाव आहे आणि इथे 2004 पासून हे स्टेज उभारण्यात आलं आहे आणि गेले अनेक वर्ष इथे मंडळाची नाटकं होतात, कंपनीची नाटकं होतात आणि ही वाट वळणाची हे नाटक खूप चांगल्या पद्धतीचं आहे. गेले 8 दिवस आम्हाला या नाटकासाठी प्रयत्न करता येत आहेत. थोडंसं काम करण्याची संधी मिळाली, थोडंसं बॅकग्राऊंडला बॅकअपला यांना मदत करण्याची संधी मिळाली. खूप चांगलं नाटक आहे, आवर्जून सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि खूप छान पद्धतीने सगळे कलाकार काम करत आहेत. श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले यांनी नैपथ्य केलं आहे. त्याच्यामध्ये सुरेंद्र पाडलेकर असतील, महेश तवसाळकर असतील, प्रशांत मयेकर आहे, प्रणय मयेकर आहे, सगळी टीम आहे श्री गुरुदेव दत्त मंडळाची. मी अप्रोच करू इच्छितो, जर अजून देखील कोणाला अशी नाटकं करायची असतील किंवा काही प्रोग्राम्स ठेवायचे असतील तर सत्कार्य नाट्य थिएटर पाडले हे खूप चांगलं रंगमंच आपल्याला उपलब्ध करून देतात. तर आमच्याशी नक्कीच संपर्क साधावा. जीवनदादा, आम्ही बघितलं गेल्या म्हणजे आपलं जवळजवळ जत्रा म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण इकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही जे बॅक सपोर्ट करताय ते खरंच शब्दात सांगणं खूप कठीण आहे. कारण की कसं आहे, आम्ही नाटकाचा प्रयोग करतो, स्टेजवरती उभं राहतो, पण त्याच्या पाठीमागे किती मेहनत असते हे आम्ही जवळून पाहतो. त्यापैकी तू एक आहेस, तर तू समोर न येता पाठीमागून जी मेहनत करतोयस ते खरंच तुझं नवयुथ कलामंचच्या मंडळातर्फे आम्ही तुमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. रंगदेवतेला नारळ वाहिला आणि पूजा केली. रंगदेवतेला आणि ग्रामदेवतेला वंदन करून नतमस्तक होऊन या प्रयोगाची आम्ही सुरुवात केली. प्रत्येक कलाकाराने रंगदेवतेचं आणि ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि ह्या प्रयोगाला हळूहळू पुढे सुरुवात होत होती. नमस्कार मंडळी. तर आपण म्हणू शकतो आम्हाला पाडले या ठिकाणी नाट्यप्रयोगासाठी ज्यांनी मदत केली ते रवींद्र सातनाक साहेब आहेत. हे आता पाडले गावच्या अध्यक्ष या पदावरती आहेत. तर काय सांगाल, खरंच तुमचं पहिलं मनापासून अभिनंदन. आणि तुम्हाला काय सांगावं, कोणत्या शब्दात सांगावं हे कळत नाही, कारण की गेले 8 दिवस
तुम्ही दिवस रात्र मेहनत करताय. आपला प्रयोग, आपल्या गावातील पोरं, आपली माणसं पुढे जावेत यासाठी तुम्ही खरंच मदत करता. त्यासाठी तुमचं मनापासून आभार. पडद्यामागचे कलाकार मिलिंद दादा, सुहास जाधव, जाधवबा पण बसलेत. मेकअप चालू आहे आता. मिलिंद सरांचा मेकअप चालू आहे. आता तुमचं नाव? सुनील चिंदरकर. सुनील चिंदरकर. जावळे साहेब रेडी होत आहेत. काय? पडद्याच्या पाठीमागची मेहनत घाम घाम आले. सगळ्यांना तू पण केले बाबा घाम आहे ना, घाम तू पण सगळ्यांनी केलेली आहे. एक मिनिट येते ते, इकडे 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 एक मिनिट असंच राहू दे. हे बघा, हे आमचे समीर सर मनीष खूप सरांना धावपळ करतात आपल्या कार्यक्रमासाठी. हो मग हा ते गेले. ठीक आहे, नमस्कार चला सर. आणि सर आता आमच्या कुटुंबामध्ये इन्व्हॉल्व झाले. नवीन आलेले म्हणजे इन्व्हॉल्व झाले. चला चांगली गोष्ट. तर मेकअप चालू आहे. इकडे मिलिंद सरांचा मेकअप चालू आहे. आता त्याच्यानंतर मी मेकअपला बसेन. ते आपण गणपती बाप्पांची पूजा केली इकडे. खरं तर मंडळी, हा शो पार पाडण्यासाठी आम्हाला कलाकार, त्याचबरोबर आमची टेक्निकल टीम यांनी खूप खूप मदत केली. त्याच्यामुळे हा शो योग्यरित्या पार पडू शकला. त्यामुळे कलाकार आणि टेक्निशियन्सचे मनापासून आभार. त्यांनी जर कदाचित मदत केली नसती तर हा शो पार पाडणे खूप कठीण होते, कारण की हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. मला एक गोष्ट कळत नाही, ही लोक दारू पितात तरी कशाला? तुला माहिती आहे का? त्या दिवशी ना मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. आणि काय सांगू तुला, ते दोघं जवळच्या जवळच्या आयुष्यात इतके सुंदर दिसत होते ना, मी ते एकटं त्यांच्याकडेच पाहते. क्षणभर ना सगळं जग थांबल्याचं माझ्या मुलाने तर मला स्पष्ट सांगितलंय, मला गावच्या कार्यक्रमामध्ये काही मिळत नाही. तुझ्या मुलाचा स्वतःचा काहीही करायचं नाही. सगळ्यात उत्तम दिग्दर्शक गणेश भाजपचे संगीत आनंद भुवन, प्रकाश कृष्णा, सागर पवार, धर्ममंच व्यवस्था श्री गुरुदेव रत्नकर पाटील, नृत्य निर्देशिका दीपाली पवार, रंगभूषा सुनील चिंदरकर, सागर पवार, पात्र श्रीपाद मिलिंद रायकर, जानकी, दीपाली पवार आणि समीर पुळे, अंकिता, कार्तिका पाटोळे, ओंकार, सचिन मोरे, काका, दिलीप. चला तर मंडळी, हा भाग आपण इकडेच थांबवूया.